ज्या ढोल पथकाची संपूर्ण पुणे शहरामध्ये चर्चा आहे अशी शिखंडी ढोल पथक आपल्या सोबत आहे। आपण पाहतोय की गणरायाचं आगमन होताच आता शिखंडी ढोल पथक आता पुण्यातल्या प्रमुख मंडळांमध्ये वादन करताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबत या पथकाचे प्रमुख आहेत। काय सांगाल, ही संकल्पना नेमकी कशी होती? सर्व तृतीयपंथी बांधवांना एकत्र घेत अशा पद्धतीचे ढोल पथक सुरू करणं हे कशामुळे सुचलं? खरं तर महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं पहिलं हे शिखंडी ढोल ताशा पथक हे तृतीयपंथी लोकांचं पथक आहे। याच्यामध्ये पारलिंगी महिला, पारलिंगी पुरुष तसंच LGBTQI कम्युनिटीचे सर्व सदस्य आहेत। याच्यामध्ये प्रमुख असं कोणी नाही, याच्यामध्ये सगळे व्हॉलेंटियर्स आहेत आणि आम्ही सगळ्या व्हॉलेंटियरनी मिळून हा ग्रुप तयार केलेला आहे। शिखंडी ढोल ताशा पथक तयार करण्यासाठी पथक उभा होता आला। सगळ्यात महत्वाचं मोलाचं योगदान म्हणाल तर पुनीत बालन सर, ऑक्सिरीज कंपनी मॅनेजर पुनीत बालन सर यांनी आम्हाला सहाय्य करून ढोल ताशा पथक उभा केला आणि आज आमचा ढोल ताशा पथक या गणपती उत्सवामध्ये सज्ज आहे। कायम तृतीयपंथी समाज हा तुम्हाला अपमानाने अवहेलना सहन करताना दिसतो आणि बघ्याची भूमिका घेताना दिसतो, पण आज तुम्हाला खऱ्या अर्थाने गणपती पथकामध्ये आणि मी तर म्हणेन की पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये जे सांस्कृतिक माहेरघर आहे तिथे प्रत्येक सणामध्ये, प्रत्येक उत्सवामध्ये आणि प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रत्येक माणसाचा सहभाग घेण्याचा हक्क आणि अधिकार आहे। त्याच अनुषंगाने तृतीयपंथी यांचा सुद्धा इथे सहभाग तुम्हाला दिसेल। गणेश उत्सव ज्या अर्थी सुरू करण्यात आला होता म्हणजे सर्व समाजातल्या घटकांना एका मुख्य प्रवाहात आणण्याचं, ते आज तुम्ही तुमच्या या ढोल पथकातून साध्य करताय। तुमच्या पेहराव्याविषयी काय सांगाल? तुमच्या पेहराव्याची देखील जोरदार चर्चा सुरू होते। वरतून पाहिलं तर जॅकेट आहे, खाली आपण पाहिलं तर एक नऊवारीचा लूक तुम्ही त्याला दिलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? अतिशय वेगवेगळ्या, कारण नवरंगी, सतरंगी आणि LGBTQ कम्युनिटीचे जे अनेक रंग, रेनबो कलर असतात त्या सगळ्या रंगांना अनुसरून आम्ही याच्यामध्ये जरीच्या कापुणेरी पोशाख ज्याला म्हणता येईल तो संपूर्ण पोशाख आम्ही अंगभर पोशाख असा घेतलेला आहे आणि तुम्ही बघाल की वेगवेगळ्या कलरफुल जरीच्या साड्यांचा आम्ही इथे खाली धोतर शिवलेला आहे। वरती एक वाद्य पथक म्हणून पांढरा सदरा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जॅकेट घेऊन शिखंडीचा एक वेगळा असा आगळा वेगळा आम्ही लोगो सुद्धा तयार केलेला आहे। आपण पाहतोय की अशा पद्धतीने आता शिखंडी ढोल पथक जो आहे त्याचा गाजावाजा जो आहे तो संपूर्ण पुणे शहरातच नाही तर संपूर्ण राज्यभरात त्याचा होता आपल्याला। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।